आज प्रत्येक मन जे म्हणत होतं ते सन्माननीय न्यायालयाने या समाजाच्या मनाचा आवाज ऐकलाय असं मला वाटतंय आणि या नराधमाला मरेपर्यंत फाशी दिलेली आहे। नसरापूरची केस ही रेअरमध्ये रेअर अशी केस होती आणि त्यामुळे हे फक्त एका घटनेचा निकाल नाही आहे, तर हा विकृत मानसिकता असलेल्या लांडग्यांना एक कठोर इशारा आहे की जर आमच्या राज्यातल्या लेकीबाळींवर वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला फाशीवर आम्ही लटकवू, अशा पद्धतीचा हा इशारा आहे असं मला स्वतःला वाटतंय। आणि त्याचबरोबरीने फक्त न्याय झाला असं नाही, तर तो न्याय ठळकपणे दिसला पाहिजे। तो न्याय आता ठळकपणे आपल्याला दिसणार आहे तो नसरापूरच्या केसमध्ये, कारण या सगळ्या निर्णयांचं पडसाद जे आहे ते समाजामध्ये होत असतं आणि त्यामुळे कायद्याबद्दलचा आदर आणि कायद्याबद्दलचा धाक या दोन्ही गोष्टी नसरापूरच्या केसमध्ये त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहेत। तपास यंत्रणांचं मनापासून मी अभिनंदन करेन आणि मुख्यमंत्र्यांचंही करेन, कारण या लैंगिक अत्याचाराच्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे फॉरेन्सिक एव्हिडन्स फार महत्त्वाचे असतात आणि आज मुख्यमंत्र्यांनी 250हून अधिक अशा फॉरेन्सिक व्हॅन प्रत्येक जिल्ह्याला दिलेल्या आहेत। अशा घटनांमध्ये हे जे एव्हिडन्स आहेत हे दोष निश्चितीसाठी अत्यंत महत्त्वाचे पुरावे आहेत जे नसरापूरच्या केसमध्ये सुद्धा मिळाले आणि त्यामुळे आपण बघितलं की कशा पद्धतीने तपास यंत्रणेने ही काम केलेलं आहे। फास्ट ट्रॅक काय असतं हे आज महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलंय, कारण प्रत्येक घटना झाल्यावरती आपण म्हणतो की आम्ही केस फास्ट ट्रॅकला चालवू म्हणजे नेमकं काय चालवू ते नसरापूरच्या केसने त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतंय की अजूनही काही केसेस आपल्या प्रलंबित आहे, त्याही केसेस जशी मालेगावच्या डोंगराळेची केस असेल, त्याच पद्धतीने अहिल्यानगरच्या वडगाव पानची केस असेल की मुलीवरती ॲसिड फेकलं गेलं, याही नराधमांना अशाच पद्धतीमध्ये फास्ट ट्रॅकवरती केसेस चालून फाशीवर लटकवायला पाहिजे, कारण या सगळ्या निर्णयांचे पडसाद हे समाजामध्ये होत असतात, समाजामध्ये पडत असतात आणि म्हणून मला वाटतं की आजचा जो हा निर्णय आहे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय। ज्यावेळेला हा सगळा प्रकार घडला आपण त्यावेळेसही बोललो होतो की सातत्यानं मुख्यमंत्र्यांकडे साकडं घातलं जात होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पुढाकार घ्यावा आणि तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी किंवा आम्हाला आरोपीला आमच्या स्वाधीन करावा, आम्ही त्याला ठेचून मारू। आज कुठेतरी या सगळ्या पाठपुराव्याला यश आलंय? नाही, नक्कीच। तुम्हाला माहिती आहे की राज्याचे लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची महिला आणि मुलींबरोबर होणाऱ्या अत्याचाराबद्दल झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे आणि मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की या केसमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी झाल्या आणि ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही ही फास्ट ट्रॅकला त्या ठिकाणी केस चालवू, त्या पद्धतीने ही केस चालवली गेलेली आहे। इतर घटनांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने चालवली जावी ही आमची अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की ते निश्चितपणे होईल। खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच।